जिल्हा परिषद अमरावती येथे राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत कार्यकारी समिती सविस्तर आढावा बैठक मुख्य कार्यकारी अधिकारी श्री सत्यम गांधी यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली आहे। जिल्ह्यातील आरोग्य सेवाची गुणवत्ता आणि योजनांची अंमलबजावणी, प्रलंबित कामे तसेच आगामी कालावधीतील नियोजन यांचा सखोल आढावा या बैठकीत घेण्यात आलाय। या बैठकीत सदस्य सचिव तथा जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर प्रवीण पारिसे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर विनोद पवार, जिल्हा रुग्णालय अमरावती तसेच ग्रामीण व उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी, जिल्ह्यातील 14ही तालुक्याचे तालुका आरोग्य अधिकारी, विविध राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमाचे जिल्हास्तरीय समन्वय व कार्यक्रम प्रमुख उपस्थित होते। सर्व संबंधित अधिकाऱ्यांकडून त्यांच्या विभागातील प्रगतीचा सादरीकरणाद्वारे आढावा घेण्यात आला आहे। बैठकीदरम्यान राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत सुरू असलेल्या विविध कामांची सद्यस्थिती, उद्दिष्टे व प्रत्यक्ष अंमलबजावणीतील अडचणी यावर सविस्तर चर्चा करण्यात आली आहे। विशेषतः कामकाजातील विलंब, बांधकाम करण्याची संथ गती आणि काही योजनांतील अपूर्ण कामे तसेच आरोग्य विभागातील मनुष्यबळाची कमतरता याकडे लक्ष वेधण्यात आले आहे। मुख्य कार्यकारी अधिकारी श्री सत्यम गांधी यांनी सर्व विभागांना स्पष्ट निर्देश देत सांगितले की राष्ट्रीय आरोग्य अभियानातील सर्व कामे टार्गेट बेस पद्धतीने नियोजनबद्ध, वेळेत आणि गुणवत्तापूर्ण पद्धतीने पूर्ण करण्यात यावी। कामात कोणतीही विरंगता सहन केली जाणार नसून प्रत्येक अधिकाऱ्याने आपली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडावी असे त्यांनी नमूद केले। बांधकाम विभागाच्या कामकाजात विशेष आढावा घेण्यात आलाय। संबंधित उपअभियंत्यांची कामाची गती वाढवून पुढील 3 महिन्यात अपेक्षित सुधारणा साध्य करावी, अन्यथा बदलीची कारवाई करण्यात येईल असा इशाराही यावेळी देण्यात आलाय। आरोग्य विषयक प्रमुख कार्यक्रमांतर्गत क्षयरोग निर्मूलन मोहिमेला विशेष प्राधान्य देण्यात आले। टीबी मुक्त ग्रामपंचायत अभियान प्रभावीपणे राबविण्यासाठी ग्राम पातळीवर लोकसहभाग वाढविणे आवश्यक असल्याचे अधोरेखित करण्यात आले। तसेच मलेरिया नियंत्रण कार्यक्रमांतर्गत डेंग्यूचा संभाव्य प्रादुर्भाव टाळण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना, जनजागृती मोहीम आणि नियमित तपासणी यावर भर देण्याचे निर्देश देण्यात आले। तसेच त्यांच्या कार्यक्षमता वाढविण्यासाठी स्वतंत्र वाहन सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत सकारात्मक नियंत्रण घेण्याच्या सूचना सुद्धा यावेळी देण्यात आल्या। 15व्या वित्त आयोगाअंतर्गत सुरू असलेल्या आरोग्य सुविधा बांधकाम कामाचा आढावा घेत सर्व कामे मे 2026 अखेरपर्यंत पूर्ण करून त्यांचे उद्घाटन करण्याचे नियोजन करावे, तसेच जागेसंबंधित अडचणी तातडीने सोडवाव्यात असे निर्देशही यावेळी देण्यात आले। संबंधित यंत्रणांनी कामाची गुणवत्ता कायम ठेवून वेळेत पूर्णतः सुनिश्चित करावी असेही सांगण्यात आले। याशिवाय राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत प्रलंबित भरती प्रक्रियेचा प्रश्न गांभीर्याने घेत तेथे तात्काळ पूर्ण करून आरोग्य यंत्रणेत आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध करून देण्याचे स्पष्ट आदेश देण्यात आले। आरोग्य सेवा प्रभावीपणे देण्यासाठी प्रशिक्षित व सक्षम मनुष्यबळ उपलब्ध असणे अत्यंत आवश्यक असल्याचेही नमूद करण्यात आले। बैठकीच्या शेवटी मुख्य कार्यकारी अधिकारी श्री सत्यम गांधी यांच्या सर्व संबंधित अधिकाऱ्यांना समन्वय, जबाबदारी आणि परिणात्मक अंमलबजावणी यावर भर देण्याचे आवाहन केले। एकूणच जिल्ह्यातील आरोग्य सेवा अधिक सक्षम, गतिमान आणि लोकाभिमुख करण्याच्या दृष्टीने ही बैठक अत्यंत महत्त्वपूर्ण व मार्गदर्शक ठरली आहे।